राष्ट्रवादीचे नेते विलिनीकरणाच्या चर्चेबाबत कानावर हात ठेवत असताना धाराशिवमधील अजितदादांचे नेते सुरेश बिराजदार यांनी मात्र मोठा दावा केला। अजित पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत धाराशिवमध्ये संकेत दिले होते। शरद पवारांच्या प्रमुख कार्यकर्त्यांना चर्चा करा, त्यांना आपल्या सोबत घ्यायचे अशा सूचना अजित पवारांनी दिल्याचा दावा बिराजदारांनी केला। धाराशिवमध्ये सुरेश बिराजदार यांची अजित पवारांचे विश्वासू म्हणून ओळख आहे। धाराशिवमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादींची अघोषित आघाडी आहे। जिल्हा परिषदेच्या 55 जागांवर समोरासमोर एकही उमेदवार हा उभा नाहीये। विलिनीकरणाच्या संदर्भात मी काही बोलू शकत नाहीये, परंतु या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदादा मला स्वतः फोन करून बोललेले होते की सुरेश, आपल्याला साहेबांच्या पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्याशी तुम्ही चर्चा करा, जिल्ह्यातील कार्यकर्त्याशी चर्चा करा आणि त्यांना आपल्याला सोबत घ्यायचं आहे। साहेबांचा पक्षाच्या कार्यकर्त्याशी मिळवून घेऊन हे निवडणूक लढवण्याची ही होती, हे मी स्वतःच अनुभवलेला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।